ही माहिती आहे, ही माझे आरोप नाही आहेत. त्याच्यानंतर सिल्लोड शहरातील सर्व शासकीय मालमत्ता नगर परिषद सिल्लोड यांच्या ताब्यात देऊन त्या बळकावण्याचा कट रचला. बरोबर आहे. सिल्लोड शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानसमोर बेकायदेशीर भिंत टाकून त्यांच्या कोट्यावधींच्या मालमत्ता कवडीमोल केल्या. बरोबर आहे. स्वतःच्या संस्थेमार्फत मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी सिल्लोड येथील सर्वे नंबर 92 मध्ये कित्येक नागरिकांच्या प्लॉटवरती अनधिकृत ताबा करून बांधकाम सुरू केले. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे देशातील सैन्य दलातील एक सैनिक व निवृत्त मुस्लिम सैनिक यांच्या प्लॉटचा सुद्धा समावेश आहे. बरोबर आहे. पठाण परिवार यांच्या सर्वे नंबर 337 मधील जमिनीवर बेकायदेशीर ताबा मारून निवडणूक प्रचार कार्यालय सुरू केले. बरोबर आहे. हे सगळी यादी आहे माझ्याकडे, सगळी यादी आहे, सगळी यादी आहे. आता या यादीचं करायचं काय? तुम्ही जर काही निवडून दिले तर मी इथल्या तमाम गोरगरिबांना मी वचन देतोय की आपलं सरकार आल्यानंतर या सगळ्याची चौकशी करून ज्यांच्या ज्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत त्या मी परत करून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण हे तर मी अर्धच वाचलंय, अजून अर्ध बाकी आहे, आणखीन काही कागद बाकी आहेत. आणि किती काळ सहन करणार, किती काळ मस्ती. एक तर गद्दार तिकडे एकत्र झाले. मिंदे एक मोठा गद्दार, 40 जण, म्हणजे आपण त्याला सगळं काही दिलेलं. यांना सुद्धा मंत्रिपद दिलं, त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं. पण मंत्रिपद देऊन सुद्धा यांची भूकच शमत नाही. सगळं हावरटासारखं हे खात सुटलेत. बरं, खाताना तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून त्या सत्तेचा दुरुपयोग करून जर तुम्ही गोरगरिबांना छळला असाल तर तुम्हाला सुद्धा कायद्यानुसार चौकशी करून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. हे मी सिल्लोडकरांना सांगायला आलेलो आहे. उगाच काहीतरी करत जायचं. खरं म्हणजे गेल्या वेळेला मी प्रामाणिकपणाने कबूल करतो की माझी चूक झाली. मी त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. माझी चूक झाली. कारण आम्हाला असं वाटलं तर समोर लोक येतात, समोर आल्यानंतर काय मस्ती नाही दाखवू शकत. अगदी वाकलेले असतात, झुकलेले असतात. मी असं करेन, मी तसं करेन, मी तुमचे स्वप्न साकार करेन. माझं स्वप्न सोडून द्यावं. तुम्ही माझ्या गोरगरिबाची झोप उडवलेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत. हे आता याच्या पुढे होता कामा नये. आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसतायत, हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू दे, जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवटतात ना, तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही. हा या देशाचा इतिहास आहे. म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय, कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका. आता ही संधी सोडू नका. पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी, दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल, पण ते हवंय असं मला वाटत नाही. जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नव्हे, ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा ही गुंडागर्दी मोडून काढूया. आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचननाम्यातली जी वचनं आहेत, कालच संभाजीनगरमध्ये मी जाहीर केले. कारण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे, सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही. इकडे सोयाबीनवाले किती शेतकरी आलेत? सगळे आलेत ना. आपल्या काळामध्ये काय भाव होता? 7,000. आता किती आहे? मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी 7,000 भाव तुम्हाला दिला होता तर या वेळेला आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला 7,000 भाव दिल्याशिवाय राहणार नाही. हमी भावच नाहीये. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तर गद्दाराला हमी भाव द्यायचा. गद्दार मस्तीमध्ये मला 50 खोके मिळालेत. गद्दाराला जर का 50 खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला, शेतमजुरांना त्याच्या हक्काचं का मिळू नये? ज्यांनी, म्हणजे तुम्ही ज्याला निवडून दिला तो गद्दार झाला, तो खोके घेऊन पळाला. पण ज्यांनी निवडून दिला तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो उलटा फिरून दादागिरी करतो.
मी तुम्हाला सोयाबीनला भाव देऊन दाखवेन. एकदा तर मी सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत पीक कर्जमुक्त केलं होतं ना. यांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर मी पुन्हा तुम्हाला कर्जमुक्त केलं असतं. पण ठीक आहे, मी म्हणजे मिंधे नाही.